नमस्कार मित्रांनो, आपला रात्रीचा पाहुणा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक अंगाचा थरका पडवणारा अनुभव. हा अनुभव आमच्याच घरातला असून माझ्या बाबांनी मला सांगितला होता. तो अनुभव असा आहे जो ऐकून माझ्याही अंगावर काटा आला आणि त्यामुळंच हा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर हा अनुभव साधारण 20-25 वर्षांपूर्वीचा आहे. एकदा काय झालं, माझ्या आत्याबाईंचं लग्न ठरलं होतं. तो काळ होता जवळपास 1980-90चा. त्या काळात आमच्या गावात जास्त वाहनांचीही सुविधा नव्हती. खेड्यापाड्यांमध्ये वाहनं नसायची, फक्त शहरी भागातच वाहनं किंवा जास्त सोयी सुविधा असायच्या. तर काय झालं की लग्नामुळं घरात सर्वत्र धावपळ होती. सर्वांनी आपापली कामं वाटून घेतली होती. त्यात माझे बाबा मोठे आणि माझे लहाने काका अशा दोघांवर तर कामाचा फारच लोड पडला होता. कारण माझे आजोबा तेव्हा थोडे आजारी असल्यामुळं त्यांना जास्त काम व्हायचं नाही आणि ते फक्त बाजीवर बसून काय करायचे काय नाही ते फक्त त्यांना सांगायची आणि सर्व या तिघा भावांनाच करावं लागायचं. तर झालं असं की शेजारच्या बाजारपेठेतून, म्हणजे आमच्या गावापासून जवळपास 5-6 किलोमीटर अंतरावर एक बाजारपेठ आहे. तिथं सर्व भाजीपाला वगैरे किंवा सर्व सोयीच्या वस्तू तिथेच भेटतात. म्हणून जर आपल्याला काही लागत असलं तर त्या गावातूनच आणावं लागायचं. तर तुम्हाला बहुतेक माहीत असेल की मराठवाडा साईडला लग्नामध्ये आपलं डाळ भात आणि त्याच्यासोबत वांग्याची शाख असते. तर त्या वांग्याच्या शाखेसाठी त्या शेजारच्या बाजारपेठेत काही पोते वांग्यांची ऑर्डर दिलेली होती आणि ती आणण्यासाठी बाबा आणि माझे काका बैलगाडी घेऊन गेले होते. त्यांना निघता निघता थोडा उशीरच झाला आणि तिथे जाऊनही वांगे पोत्यात भरायला आणि गाडीत रचायला जास्तच उशीर होऊन गेला. जवळपास 6-6:30 वाजले असतील. रस्त्याने आता हळूहळू काळोख दाटू लागला. दुसऱ्या दिवसचं लग्न होतं. घरी सर्वत्र हळदीचा जल्लोष चालू होता. त्याने लगेच वांग्याची पोती भरली आणि ते बैलगाडीत रचले आणि मग दोघं भाऊ मस्त पुढे बसून बैलगाडी हाणत हाणत घराकडे निघाले. रस्ता तसा त्यांचा परिचयाचा, कारण ती रोजच त्या रस्त्याने ये जा करत असत. पण ती रात्र मात्र अशी काही ठरणार होती की ती आयुष्यभर तिला विसरू शकणार नव्हती. तर नेमकं काय होणार होतं ते तर आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन. तर मग आता ते दोघे भाऊ मस्त गप्पा मारत आणि लग्नाची प्लॅनिंग करत गावाच्या दिशेने निघालेले होते. आता हळूहळू काळोख जास्तच दाटू लागला. चंद्रप्रकाश जोडीला होताच, पण आजूबाजूचं वातावरण हे थोडंसं भेसूर झालेलं होतं. त्यामुळे दोघा भावांनाही मनातल्या मनात का होईना थोडी थोडी भीती नक्कीच वाटत होती. आता ते बरेच पुढे आले. आजूबाजूला रातकिड्यांचा आवाजही येत होता आणि त्यामुळे ते वातावरण अधिकच भेसूर वाटू लागलं. आमच्या दोन्ही गावाच्या मधोमध चटकसानी म्हणून एक जागा आहे. तिथे 5-6 भली मोठी झाडं आहेत आणि त्या झाडाच्या मधोमध एक भला मोठा ओढा आहे. त्या ओढ्याला क्रॉस केलं की अगदी अर्ध्या तासावर आमचं गाव आहे. त्या ओढ्यानं यांनी क्रॉस केलं आणि तेवढ्यातच अचानकच बैलगाडी थांबली. आता त्या दोघांना नेमकं कळालं नाही की बैलगाडी नेमकी का थांबली. माझे बाबा काकांना म्हणाले, काय रे, काय झालं बघ बरं, बैल अचानकच का थांबलेत. काका खाली उतरले आणि ते बैलांना हाणू लागले. पण बैल मात्र अजिबात इंचभर देखील हालतच नव्हते. त्यांना नेमकं कळत नव्हतं की बैल असं का करतायत. बाबांनी चाबकाने बैलांना फटके दिले, तरीही बैल मात्र अजिबातच हालायला तयारच नव्हते. आता त्या दोघांनाही प्रश्न पडला की मस्त चालू असलेली बैलगाडी अचानकच थांबली का असावी. काका इकडे तिकडे पाहू लागले, पण आजूबाजूलाही कोणीच दिसत नव्हतं आणि दिसणारही कसं हो. रात्रीचे जवळपास 7:30 वाजले होते. ते आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि आमच्या मराठवाड्यात तर उन्हाळ्याचं जास्त पीकही घेत नसत. त्या काळी तर आधीच पाण्याची टंचाई होती. आता पाणी आल्यामुळं उन्हाळ्यात हरभऱ्याचं पीक घेत आहेत. नाहीतर त्या काळी तर उन्हाळ्यात सर्व वावरं तसेच सताड पडलेले राहायचे. तर तिथे आजूबाजूला अजिबात काळं कुत्रंही नव्हतं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. आता मात्र त्यांना जरा जरा भीती वाटू लागली. अचानकच बैलांना काय झालं असेल आणि बैल चालतही नव्हते.
आणि बैलांना मारून देखील बैल चालतच नव्हती. आता दोघंही खाली उतरले आणि ते इकडे तिकडे पाहू लागले. तसे माझे बाबा मोठे असल्याने ते काकांना समजावत होते की अरे काही नाही, हे बैल उगाच नाटकं करतायत. एक काम कर, बाजूच्या झाडाची एक काठी आण, आपण यांना मारू आणि मग बघू कसे नाही चालत ते. काकांनी अगदी तसंच केलं. ते पळतच बाजूला गेले आणि एका झाडाची एवढी एवढी काठी तोडून आणली आणि मग दोघंही बैलगाडीत बसून बैलांना जोरजोराने काठीने मारू लागली. त्यांच्याकडे एक भला मोठा चाबूक होता. त्याकडे वादीचे चाबूक असायचे. त्या चाबकाने ते दोघंही त्या बैलांना सपासपा मारू लागले. पण बैल मात्र अगदी हट्टी, अजिबातच हलतच नव्हते. आता दोघांनाही चांगलाच मोठा प्रश्न पडला की बैलांना अचानक झालं काय. पण त्याचं उत्तर मात्र दोघांनाही अजिबातच सापडत नव्हतं. तेवढ्यातच त्या दोघांना एक विचित्र हसण्याचा आवाज आला. तो आवाज नक्की कुठून आला हे त्यांना पहिले कळालंच नाही. पण जरा कान देऊन ऐकल्यानंतर त्यांना लक्षात आलं, त्यांच्या मागे एक भलं मोठं चिंचेचं झाड आहे. तो आवाज त्या चिंचेच्या झाडावरून येत होता. दोघांनीही तिकडे पाहिलं, पण तिकडे मात्र अजिबात कोणीच नव्हतं. पण तो आवाज मात्र अगदी स्पष्टपणे त्यांच्या कानात येत होता. दोघेही चांगलेच घाबरले. काका बाबांना म्हणाले, अरे दादा, बघ बरं, आवाज येतोय पण कुणी दिसेना झालंय. काय प्रकार आहे हा? बाबा जरा हिंमत गोळा करत म्हणाले, अरे काही नाही, कोणीतरी आपली मजा बिजा घेत असेल. थांब, मी बघतो कोण आहे ते. असं म्हणत ते बैलगाडीवरच उभे राहिले आणि मोठ्यानं आवाज दिला, काय रे, कोण आहे तिकडं? पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही. आता मात्र दोघांचीही भीतीने गाळण उडाली होती. पण एकमेकांना अजिबातच सांगत नव्हते की दोघांनाही भीती वाटते. कोणीतरी आपली बहुतेक मजा घेते, पण ते आपल्या समोर येत नाही, असं ते एकमेकांना म्हणत होते. पण मनोमन त्यांना कळालं होतं की नक्कीच आपल्यासोबत काहीतरी विचित्र घटना घडते. तेवढ्यातच तो आवाज पुन्हा आला. पण यावेळेस तो आवाज असा लांबून आल्यासारखा नाही, तर अगदीच त्यांच्या जवळून आलाय असं त्यांना भासलं. ते दोघंही जागेच उभे राहिले. आयला, आता नेमका आवाज कुठून आला? दोघंही इकडे तिकडे पाहू लागले. दोघं झटापटा गाडीच्या खाली उतरले आणि 2-3 पावलं पुढे गेले, म्हणजेच बैलगाडीच्या थोडंसं मागे आले. आणि तेवढ्यातच समोर जे त्यांना दिसलं ते पाहून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांच्या बैलगाडीचं चाक हे एका हाताने घट्ट पकडलं होतं आणि तो हात चक्क जमिनीतून बाहेर आला होता. त्यांनी जवळची टॉर्च काढली आणि त्या चाकावर मारली आणि तो हात पाहून त्यांच्या अंगावर काटे आले. कारण तो हात अगदी जुनाट होता. म्हणजे एखादं प्रेत सडल्यावर कसा त्याचा हात राहतो, अगदी तसाच. मांस पूर्ण इकडे तिकडे लोंबत होतं आणि हाताची हाडं दिसत होती. पण त्या हाताने मात्र अगदी जमिनीतून बाहेर येऊन बैलगाडीचं चाक अगदीच घट्ट पकडलं होतं. आता मात्र दोघांच्याही अंगाचं पाणी पाणी झालं. दोघांनाही नेमकं कळत नव्हतं की या प्रकारातून सुटका तरी नेमकी करावी कशी. आता दोघांनीही मनोमन देवाचा धावा चालू केला. कशीबशी काकांनी हिंमत एकवटली आणि ते पळतच बैलगाडीच्या समोर गेले. आणि बैलगाडीचं जी जू असतं ना, जे दोघा बैलांच्या खांद्यावर ठेवलेलं असतं, तिथे एक कुऱ्हाड लटकवलेली राहायची. ते पळत जाऊन ती कुऱ्हाड घेऊन आले आणि त्या बैलगाडीच्या चाकाजवळ येऊन जोरात त्या कुऱ्हाडीने त्या हातावर वार केला. वार करताच तो हात अगदी चटकन बाजूला झाला आणि त्या खाली जो उरलेला पार्ट होता त्याच्यामधून अगदी रक्तस्राव होऊ लागला. पण ते रक्त मात्र अगदी काळभोर होतं. एक जणू काहीतरी काळं पाणी बाहेर येतंय असंच काहीसं वाटत होतं. तो हात तुटला खरा, पण त्याने बैलगाडीच्या चाकाची पकड मात्र अजिबातच सोडली नाही. तो तुटलेला हातच बैलगाडीच्या चाकाला अगदी घट्ट धरून होता. त्या दोघांनी जराही वेळ न दवडता लगोलगच बैलगाडीत जाऊन बसले आणि बैलांना सपासपा मारायला सुरुवात केली. त्यांनी 2-4 चाबकाचे फटके दिले. तशी बैलही अगदी जीवाच्या आकांताने तिथून पळू लागले. बैलगाडी चाकांवर आपटत होती. 1-2 वांग्याचे पोते तर खाली पडली, पण त्यांनी मात्र त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांना फक्त आता दिसत होतं ते म्हणजे घर. ते आता बरेच पुढे आले आणि सहजच काकांनी तिरक्या नजरेने मागे वळून पाहिलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण त्यांच्या बैलगाडीच्या मागे म्हणजे त्या वांग्याच्या पोत्याच्या वर कोणीतरी पाठमोरं बसलेलं होतं.
त्याचं तोंड मागे होतं आणि अंगावर एक घोंगडी घेतलेली होती. त्यांनी बाबांना खुणवलं. ते जे कोणी बसलेले होतं ते अंगावर घोंगडी घेऊन बसलेले होतं, त्यामुळे नेमकं ते कोण आहे याचा उलगडा होत नव्हता. त्यांनी बाबांना खुणवण्याचा प्रयत्न केला. बाबांनीही तिरक्या नजरेने मागे पाहिलं आणि दोघांच्याही अंगावर सरसरून काटे आले. मागे नेमकं कोण होतं हे ते पाहण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते जे कोणी होतं ते त्यांच्याशी अजिबातच काही बोलत नव्हतं किंवा त्यांच्याकडे पाहतही नव्हतं. फक्त अंगावर घोंगडी घेऊन मागच्या बाजूने एकटक पाहताच बसलेलं होतं. आता गावाच्या ते एकदम जवळ आले होते. गावाच्या थोडं अलीकडेच मारुतीचं देऊळ लागतं. मारुतीच्या देवळापाशी जाताच ते जे कोणी मागे बसलेलं होतं ते अचानकच गायब झालं. ते दोघंही मारुतीचे आभार मानून लगेच गाडी गावात घेऊन गेले. घरी पोहोचताच सर्वजण त्यांच्या जवळ आले आणि एवढा उशीर नेमका का लागला म्हणून त्यांना विचारू लागले. दोघांचंही अंग घामाने ओलचिंब झालेलं. काकांनी कशीबशी हिंमत एकवटत त्यांना सांगितलं की त्यांच्यासोबत नेमकं काय झालंय. ते सर्व ऐकून सर्वांचे चेहरे अगदी फिके पडले. आजोबा म्हणाले, अरे आम्ही पण किती वर्षापासून त्या रस्त्याने येतोय, पण आम्हाला कधी तसं जाणवलं नाही. बहुतेक तुम्ही तेलकट खाऊन गेलात ना, म्हणूनच असं झालं. त्यानंतर आजीने लगबगीने जाऊन देवपाटातला अंगारा आणला आणि दोघांच्याही कपाळावर लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या भाऊकीतल्या 2-3 जणांनी जाऊन रस्त्याने पडलेले वांग्याची पोती घेऊन आले आणि लग्न एकदमच थाटात पार पडलं. पण काका आणि माझे बाबा दोघांनाही त्या अनुभवाबद्दल कोणी विचारलं तर त्यांच्या अंगावर सरसरून काटे येतात. आजही त्या अनुभवाबद्दल घरात चर्चा होते आणि जेव्हा जेव्हा त्या अनुभवाची गोष्ट निघते तेव्हा तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंगच अगदी उडालेला असतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच्या येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचवू शकेन. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य थरारक अनुभवासह. धन्यवाद.